नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आत्ताच आलेल्या मोठ्या अपडेटनुसार काही महिलांच्या खात्यात 21 रुपये जमा होणार आहेत. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे 86 लाख बहिणी या योजनेतून थेट अपात्र होऊ शकतात. होय, आणि यामागे फक्त 2 नवीन नियम कारणीभूत आहेत. जर हे नियम तुम्हाला माहीत नसतील तर 1500 रुपये तर सोडा, पुढील 5 वर्षात मिळणारे जवळपास 1 लाख रुपयेसुद्धा बंद होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी काही वेळापूर्वीच एका महत्त्वाच्या GRवर सही केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानुसार गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये हप्ता आणि अतिरिक्त बोनस देऊन एकूण 2100 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे, कारण हे 2100 रुपये सर्व महिलांना मिळणार नाहीत. सरकारने नव्याने लागू केलेल्या KYC आणि बँक खात्याच्या 2 नियमामुळे जवळपास 86 लाख महिला अपात्र होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच बहिणींनो, जर तुमचं नाव या 86 लाख अपात्र महिलांच्या यादीत जाऊ नये असं वाटत असेल तर पुढे मी सांगणाऱ्या त्या 2 महत्त्वाच्या नियमांची माहिती नीट ऐका. तसेच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आधी 21 रुपये जमा होणार आहेत आणि तुमचे पैसे थांबवू नयेत यासाठी तुम्ही लगेच काय करायला हवं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बहिणींनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारने 1500 रुपयाचा नियमित हप्ता आणि अतिरिक्त बोनस मिळून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा आनंद सगळ्यांसाठी नाही, कारण सरकारने आता 2 नियम लागू केले आहेत आणि या नियमामुळे जवळपास 86 लाख महिलांची नावे योजनेतून काढली जाऊ शकतात. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे KYCचा. अनेक महिलांनी KYC करताना घाईघाईत काही चुकीची माहिती भरली आहे. उदाहरणार्थ, काही महिलांनी चुकून सरकारी कर्मचारी या पर्यायावर टिक केले आहे. जर तुमच्या अर्जात अशी चूक असेल तर सिस्टम तुम्हाला सरकारी नोकरीत असल्याचे समजते आणि लगेच तुम्हाला अपात्र घोषित करू शकते. म्हणूनच बहिणींनो, लगेच माझी लाडकी बहीण ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून तुमची माहिती तपासा. जर काही चूक असेल तर लगेच एडिट करून ती दुरुस्त करा. आता दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा नियम आहे बँक खात्याचा. तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आणि DBTसाठी सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं खाते आधारशी लिंक नसेल किंवा DBT सक्रिय नसेल तर सरकारने पैसे पाठवले तरी ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. म्हणून एकदा तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खाते DBTसाठी श्रेय आहे का नाही ते नक्की तपासा. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की 2100 रुपये आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. सरकारने पहिल्या टप्प्यात अशा जिल्ह्यांची निवड केली आहे जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी आहे आणि पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये गडचिरोली, वाशिम, नंदुरबार यासारख्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होतील आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्याच्या आसपास किंवा त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होऊ लागतील. म्हणून बहिणींनो, जर तुम्हाला 21 रुपये नक्की मिळवायचे असतील तर लगेच 3 गोष्टी करा. तुमचा KYC तपासा, बँक खात्याला आधार लिंक आणि DBT सक्रिय आहे का ते तपासा. अर्जात काही चूक असेल तर ताबडतोब दुरुस्त करा आणि तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत का ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.